बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील कासारसाई धरणाचा पाणीसाठा हा कमी झालाय। कासारसाई धरणामध्ये आता 53% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। मुळशीमधील 10 गावांना पाणी पुरवठा हा केला जातो। त्याचबरोबर उकाड्यामुळे पाणी पातळीमध्ये सातत्याने घट होण्याची शक्यता आहे। उन्हाच्या झळा या मार्चच्या मध्यामध्ये तीव्र झाल्यामुळे पुण्यामधील धरणातील पाणीसाठा हा झपाट्याने कमी होतोय। पुण्यातील कासारसाई धरणातून मावळ तालुक्यातील 5 आणि मुळशी तालुक्यातील 5 अशा 10 गावांना पाणी पुरवठा केला जातो। या धरणातील जलसाठा आता निम्म्यावर आलाय, त्यामुळे पुढील 3 ते 4 महिने पाणी जपून वापरावं लागणार आहे। पावसाळा जर लांबला तर पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर कासारसाई धरणावरून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। पाहूया। मावळ तालुक्यातील 5 आणि मुळशी तालुक्यातील 5 अशा 10 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मावळ तालुक्यातील कासारसाई धरणामध्ये आता केवळ 53%च इतका पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। या 10ही गावातील नागरिकांना पिण्यासाठी त्याचप्रमाणे शेतीसाठी या पाण्याचा उपयोग केला जातो। मात्र धरणामध्ये आता 53%च पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे आणि हा साठा केवळ जून महिन्यापर्यंतच या 10ही गावांना पुरणार आहे। मात्र गेल्या वर्षी हाच पाणीसाठा जो आहे तो केवळ 47% इतका राहिला होता। मात्र सध्या वाढता उन्हाचा ताप त्याचप्रमाणे उन्हाच्या या तापामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन जे आहे ते देखील होत आहे, त्यामुळे पाणी घटण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतं। येत्या काही दिवसांमध्ये उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही दिवसांमध्ये जर हे पाण्याच्या साठ्यामध्ये घट झाली तर जून महिन्यामध्ये पाणी टंचाईचा सामना या 10ही गावांना होऊ शकतो। त्यामुळेच पाणी आतापासूनच जपून वापरण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेलं आहे।